मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity, PCT's Infinity. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. श्रोते हो, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या 1RRJ या कार्यक्रमामध्ये मी RJ विराज तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या 1 जानेवारीपासून आपण 1RRJ सीझन 2ला सुरुवात केलेली आहे आणि याही वर्षी आपण अनेक विविध क्षेत्रातल्या मंडळींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत. शिवाय या वर्षीचं वैशिष्ट्य हे आहे की विविध दिन आपण वर्षभरात साजरे करत असतो, तर त्या निमित्ताने त्या अनुषंगाने त्याचं औचित्य साधून आपण या विविध क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटणार आहोत. श्रोते हो, आज आहे 6 जानेवारी. 1832 या वर्षी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं, दर्पण. आणि या घटनेचं स्मरण म्हणून महाराष्ट्रामध्ये आज पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. आणि याच निमित्ताने आज आपण ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्रीयुत विवेक इनामदार यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, तुमचं मनापासून स्वागत आजच्या कार्यक्रमात. नमस्कार RJ विराज. येस, आज सर तुम्हाला बोलवण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. एकतर आता श्रोत्यांना म्हटलं त्याप्रमाणे की आज पत्रकार दिन आहे. पत्रकारितेचं स्वरूप दिवसेंदिवस फार बदलत चाललेलं दिसत आहे. अर्थात अनेक क्षेत्रांमध्ये जसे बदल होत आहेत तसं या क्षेत्रामध्येही ते घडत आहेत. तर तेच नेमके बदल काय होत आहेत हे आज तुमच्याबरोबर जे आपण गप्पा करणार आहोत त्याच्यामधून जाणून घ्यायचं आहे. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. आज पत्रकार दिन आहे आणि त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक श्रीयुत विवेक इनामदार यांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि पत्रकारितेचं बदलतं स्वरूप या विषयावरती आजच्या या गप्पा सगळ्या रंगणार आहेत. तर या गाण्यापूर्वी आपण जसं सर म्हटलं होतं की बाकीच्या क्षेत्रांमध्ये जसे बदल होत आहेत तसं या क्षेत्रामध्येही बदल होणं ही अपरिहार्य आहे. तर कसं होतं पूर्वीचं पत्रकारितेचं स्वरूप? मुळात पत्रकार ह्या क्षेत्राची सुरुवात कशी झाली, गरज का निर्माण झाली आणि काय होतं नेमकं? RJ विराज, सगळ्यात माणसाचा स्वभाव असतो, त्याला उत्सुकता असते, कुतूहल असतं, काय घडतं याविषयी जाणून घ्यायचं असतं आणि त्यातूनच ही माहिती मिळणं हीच तर बातमी आहे ना. करेक्ट. की नवीन काहीतरी हवं असतं, काय आपल्या परिसरात काय घडतंय, आपल्या घराशेजारी काय घडतंय, आपल्या शेजाऱ्याच्या घरात काय घडतंय, या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना इंटरेस्ट असतो. आणि त्याच्यामुळे बातमी ही गरज ही आधीपासून होती, अनादी अनंत कालापासून होती आणि ती भविष्यातही राहणार आहे. बरोबर. जे काळ किती बदलला, स्वरूप बदललं, बातम्या मिळायचं प्रमाण बदललं, ते सादरीकरणाचं स्वरूप बदललं, तरी मूळ बातमीचा आत्मा आहे तो काही बदलत नाही. बरोबर. आणि ते सांगणारं कोणीतरी दुसरी एक व्यक्ती लागते. राईट. आणि त्याच्यामुळं गेले तर 36 वर्षाचा मला पत्रकारितेतला अनुभव आहे आणि माझ्या नशिबाने किंवा मला असं भाग्य मिळालं की हे खूप मोठी स्थित्यंतर मला या काळात पाहायला मिळाली. म्हणजे मी सुरुवात केली एका लोणावळा टाइम्स नावाच्या साप्ताहिकात. ते साप्ताहिक खिळे जुळवून छापलं जायचं. त्या काळापासून ते नंतर लोकसत्तासारख्या वृत्तपत्रामध्ये काम केलं. सुरुवातीला ते ब्रोमाइडवर पानं लावणं, इथपासून मग कॉम्प्युटरवर पेज मेकिंग व्हायला लागलं. बरोबर. आधी आम्ही बातम्या हाताने लिहायचो, त्या फॅक्सनी पाठवायचो किंवा फिजिकली जाऊन आम्हाला द्यायला लागायच्या, किंवा मग लांबच्या वार्ताहरांना ते टॅक्सीनी पाठवणं, फोटो वगैरे, हे खूप
लोकांना मेहनत करावी लागायची. बरोबर. हां. माहिती मिळवायलाही तेव्हा फोन आणि यासारख्या गोष्टी होत्या, मोबाईल नव्हते त्या काळात. नंतर पेजरचा जमाना आला, बरोबर. त्यानंतर जसं क्रांती बदलत गेली, हां. नंतर मोबाईलवर जेव्हा स्मार्टफोन जेव्हा आले हां. तेव्हापासून तर हा पूर्ण मीडियाच बदलून गेला. पूर्ण अर्थात. छपाईचे तंत्र सुद्धा पूर्वी 1000 प्रती छापायला सुद्धा तासन तास लागायचे. म्हणजे अगदी तुम्हाला रात्री 12ची घटना जरी घडली तरी पुढल्या दिवशी सकाळी जे पेपरमध्ये बघता येते तसं नव्हतं त्या. आता परिस्थिती अशी आहे की 15 मिनिटात तुम्हाला हजारो पेपरच्या प्रती छापून घड्या घालून तयार असतात. खरं. इतकं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदललंय. आणि प्रिंट मीडिया प्रमाणेच आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडिया, बरोबर, याच्यामुळे तर आजची बातमी उद्या वाचायची वेळ लागायची पेपरला, त्याच्याऐवजी आजची बातमी आजच वाचता, क्षणाला वाचता, आणि आजची बातमी आजच नाही तर आत्ता लगेच वाचा. करेक्ट. किंवा पहा. हे दोन्ही ऑप्शन आता लोकांना उपलब्ध झालेले आहेत. हा खूप मोठा बदल या काळामध्ये झालेला पाहायला मिळतो. कार्यक्रमाचं माफ करा, कामाचं स्वरूप बदललंय, कामाची व्याप्ती बदललेली आहे, खूप विस्तारली असं म्हणायला हरकत नाही. आव्हानं या क्षेत्रामधली सुद्धा नक्कीच वाढली असतील. आणि यंदाच्या वर्षीचं श्रोते हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक मध्यवर्ती संकल्पना पत्रकार दिनाच्या निमित्ताने नुकतीच जाहीर करण्यात आली की जसं आपण ChatGPT हे खूप आता सर्रास वापरायला लागलेलो आहोत, अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते अगदी प्रोफेशनल सगळ्या व्यक्तींपर्यंत खूप सहजपणे रोजच्या साध्या साध्या कामांमध्ये आपण ह्या गोष्टीचा वापर करतो. तर पत्रकारितेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी ह्याच्यावरती अवलंबून आता व्हायला लागल्यात का? हो RJ विराज, हे नक्कीच खूप मोठे बदल झालेत की मला आठवतंय की लोकसत्तामध्ये जेव्हा कॉम्प्युटरवर बातमी टाईप करायला जेव्हा आम्हाला सक्तीचं केलं तेव्हा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. ते विरोध करणाऱ्यामध्ये मीही होतो. परंतु हे काळानुसार आपण जर बदल केले नाही तर आपण टिकू शकत नाही. ही वस्तुस्थिती. आणि काही गोष्टी त्या चांगल्या, आपण तंत्रज्ञानाचा पॉझिटिव्हली वापर केला तर त्याचा खूप फायदे होतात. बरोबर. आणि त्याच्याप्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो भाग आहे याचाही जर तंत्रज्ञान म्हणून जर सकारात्मक पद्धतीने वापर केला तर त्याचे खूप मोठे फायदे आपल्याला मिळवता येऊ शकतात. म्हणजे केवळ निगेटिव्ह पद्धतीनेच एखाद्या गोष्टीकडे पाहिलं तर मग अनेक खुसपट प्रत्येक गोष्टीत काढता येऊ शकतात. पण परिस्थिती अशी आहे की ज्या चांगल्या गोष्टी घ्या, वाईट गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. बरोबर. अशा पद्धतीने पुढे गेलं तर AIचं पण काही याचा वाईट परिणाम होईल असं मला वाटत नाही. नक्कीच. दुसरी गोष्ट अशी आहे की ॲज अ मीडिया हाऊस चालवणारा म्हणून मी गेली 16 वर्ष काम करतोय. पण एक आहे की या क्षेत्रात चांगली लोक मिळणं आणि टिकणं ही पण दिवसेदिवस मोठं आव्हान होत चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवर काही वेळेला, म्हणजे बऱ्याच वेळा AI ही मदतगारच आपल्याला सिद्ध होत आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं की या माध्यमामध्ये काम करताना विश्वासार्हता टिकवून ठेवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष काम करता, आता तुम्ही म्हणालात जसं की 36 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर मुळातच आपली विश्वासार्हता टिकवणं, खऱ्या त्याच बातम्या देणं आणि शहानिशा केल्याशिवाय किंवा लोकांना संयत पद्धतीने त्या पोहोचवणं, कुठलाही त्याच्यामधून कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही याची काळजी घेणं, अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये सांभाळायला लागतात. मला तुम्ही आत्ता म्हणालात त्याचं कारण जाणून घ्यायला आवडेल की ह्या क्षेत्रामध्ये इतकं उत्तम क्षेत्र असूनही माणसांची टंचाई का जाणवायला लागली? RJ विराज, यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नवीन पिढी आहे ती खूप फास्ट आणि आपल्या विकासाबद्दल, आपल्या आर्थिक विकासाबद्दल खूप मोठी त्यांच्यामध्ये जागरूकता आहे. आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आर्थिक ग्रोथ करणं बरोबर हे खूप आणि ते स्वाभाविक आहे, त्यात काही गैर पण नाही. तर जोपर्यंत पत्रकारितेमध्ये तशा पद्धतीच्या संधी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत चांगली माणसं या क्षेत्रामध्ये येणं हे अवघड आहे असं मला वाटतं. जोपर्यंत पत्रकारितेमध्ये चांगल्या प्रकारची पॅकेजेस येत नाहीत, म्हणजे काही ठराविक चांगल्या कंपन्या आहेत त्या चांगली पॅकेजेस देतात, परंतु मध्यम स्वरूपाच्या किंवा लहान स्वरूपाचे जे मीडिया हाऊस आहेत त्यांना हे पगार न परवडणारे आहेत. त्याच्यामुळे ती जी टंचाई आहे की चांगले पत्रकार मिळणं
ही त्याच्यामुळे आहे. दुसरं म्हणजे आवड आणि मेहनत घ्यावी लागणं. बरोबर. हा ऑन फील्ड वर्क ऑन फील्ड वर्क असल्यामुळं त्याच्याबाबतही थोडंसं कमी प्रतिसाद मिळतो की बाबा आपल्याला प्रत्यक्ष काम करावं लागेल. म्हणजे लोकांना ग्लॅमर दिसतं याच्यातलं, टीव्हीवर झळकणारा न्यूज रिपोर्टर दिसतो किंवा अँकर दिसतो, ते ग्लॅमर असतं. पण जेव्हा फील्डवर काम करताना जी मेहनत करावी लागती तेव्हा तिथं कळतं की बाबा हे आपलं काम नाही. त्यामुळे अनेक पत्रकारितेच्या कोर्समध्ये येणाऱ्या मुलांपैकी 10% सुद्धा मुलं करिअर म्हणून पत्रकारिता निवडत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. खरंच. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. इन्फिनिटी रेडिओच्या ॲन आवर RJ कार्यक्रमात मी RJ विवेक आपलं स्वागत करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि सर, तुमच्याशी गप्पा मारताना खूप वेगवेगळे विषय ह्यातून कळणार आहेत तुमच्या ह्या क्षेत्रामधले. आपण या गाण्यापूर्वी म्हणत होतो तसं की ह्या क्षेत्रामधली आव्हानं तुम्ही सांगत होतात की प्रत्यक्ष ऑनफिल्ड काम असल्यामुळे त्याच्यामधले धोके म्हणूयात, त्याची बलस्थानं म्हणूयात, ह्या सगळ्याच गोष्टींचा आधी विचार करून मगच तुम्ही तो निर्णय घ्यायला लागतो. काम करत करतही अर्थात शिकलेली बरीच जण आपल्या डोळ्यासमोर त्यांची उदाहरणं आहेतच. मात्र ह्या पत्रकारिता क्षेत्रातली बलस्थानं जर का सांगायची झाली तर ह्या नवीन मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? RJ विराज, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पत्रकारिताच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता. जे सर्वसामान्य माणूस हतबल होतो किंवा काही करू शकत नाही असं त्याला वाटत असतं, तर त्या ठिकाणी तुम्ही पत्रकारितेचं बळ वापरून, माध्यमांचं बळ वापरून अशा पद्धतीने तो एखादा प्रश्न, अवघड प्रश्न असेल तो सोडवणं, एखाद्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं, बरोबर, एखाद्या चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी देऊन त्याला बूस्ट करणं, बरोबर, अशा विविध गोष्टी तुम्ही करू शकता ज्या समाजासाठी खूप आवश्यक असतात, ज्या सर्वसामान्य माणूस फारशा करू शकत नाही. आता आपल्या नशिबाने गेल्या काही दशकामध्ये गेल्या सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आता प्रत्येकाला आपल्या हातात मीडिया हाऊस असणं किंवा आपण स्वतः पत्रकार असण्यापेक्षा आता नवीन कन्सेप्ट आली आहे सिटिझन जर्नलिझम. बरोबर, करेक्ट. तुम्ही तुमच्या एरियातल्या गोष्टी या मांडू शकता, बोलू शकता. केवळ टाइमपास म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी जर सजगपणे जर त्याचा वापर केला तर तेही माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा आज पत्रकारिता करू शकतो आपापल्या परीने. बरोबर, असं मला वाटतं. अगदी खूप मोठं बलस्थान आहे. दुसरं गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये पूर्वीसारखं जोळी घेतलेला फाटका पत्रकार ही जी इमेज आहे ती आता गेलेली आहे. म्हणजे खूप चांगले पॅकेजेस असलेले हजारो लाखोंचे पगार आज पत्रकारितेमध्ये पण आहेत. त्याच्यामुळे असं काही तरुणांनी किंवा असं समजण्याचं कारण नाही की बाबा हे फील्ड आपल्यासाठी नाही आहे. म्हणजे उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचं चांगलं पालन पोषण करून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करू शकतो, हे आपण या माध्यमातून हे करू शकतो. त्यामुळे हे करिअर ॲज अ करिअर म्हणून निवडण्यासाठी तरुणांना मी आवाहन करीन या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने, की तुम्ही या गोष्टीचाही विचार करा. आधी पहिल्यांदा आपल्याला त्यात आवड आहे का, बरोबर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की पत्रकारितेचा आम्ही त्याला थोड्याशा भाषेमध्ये किडा म्हणतो, पत्रकारितेचा किडा, तो स्वस्थ बसू देत नाही माणसाला. आणि तो किडा आपल्यामध्ये आहे का हे जर तुम्हाला जाणवलं आणि या फील्डविषयी तुम्हाला, लोकांविषयी, समाजाविषयी प्रेम असेल तर आपोआप तुम्ही चांगले पत्रकार बनू शकता. बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं की सजगपणे हे माध्यम वापरता येणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या हातामध्ये माध्यम आहे किंवा बऱ्याचदा आपल्याला रोजही श्रोते वाटत असतं की काहीतरी करायला पाहिजे, समाजासाठी काहीतरी आपल्या हातून घडायला पाहिजे, पण नेमकं ते कशा पद्धतीने करायचं, सुरुवात कुठून करायची, ह्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा द्विधा मनस्थितीमध्ये टाकत असतात, कळत नाही. आपापल्या परीनं आपण छोटं मोठी काहीतरी कामं करायला घेतो सुद्धा, पण माध्यम हे क्षेत्रच मुळात असं आहे की ज्यामध्ये तुम्ही हक्काने सांगू शकता किंवा ठासून सांगू शकता, तुमचं म्हणणं मांडू शकता आणि त्याची दखल घेतली जाते.
ह्या क्षेत्रामध्ये चांगली माणसं येणं आणि ती टिकणं ह्याचं महत्त्व तुम्ही आत्ता अधोरेखित केलं. तर ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा आत्ता सर्वसामान्य माणसांचा दृष्टिकोन नेमका काय आहे? कारण की ह्याची जी इमेज आहे ती टी व्हीवरती चालणाऱ्या खूप तावातावानी भांडणाऱ्या चर्चा असोत किंवा मग फक्त काहीतरी निगेटिव्ह बातम्या सातत्याने समोर येत असतात तर तशा असोत, तर ह्यामुळे कुठेतरी ती डागाळली जाते का? काय वाटतं? खूप स्वरूप बदललेलं आहे आता. लोकांचं रिॲक्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते पण दिवसेदिवस खूप वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात सॉफ्ट टार्गेट असतो तो मीडिया. हो, पत्रकार हे सगळ्यांना टार्गेट करायचं सॉफ्ट टार्गेट असतं. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या वाईट पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं खरं की ते अक्षरशः एखाद्याचं खच्चीकरण त्यातून बरोबर करण्याचा जणू काही विडा उचलल्या पद्धतीनं लोक ट्रोलिंग करतात. तुम्ही बरोबर. कुठलाही मुद्दा मांडला तर त्याच्या बाजूनी जसे समर्थक असतात तसे विरोधकही असतात. अगदी. पण पत्रकारिता म्हणजे काय आहे, तर का समाजासाठी योग्य आहे हां, हे तुम्ही न घाबरता ठामपणे मांडणं. बरोबर, करेक्ट. सत्याला अनेक अँगल असतात, त्यातलं सत्य 100% कुणालाच सापडत नाही. पत्रकार असला तरी तो काही ब्रह्मदेवाचे पिताश्री नसतात हो. की सर्वज्ञ आहेत. हो, त्यामुळे पत्रकार हा सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून तो त्याचं विश्लेषण करून त्यातलं काय योग्य आहे समाजासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी याचा विचार करून तो काहीतरी मुद्दे मांडत असतो. आता हे मांडणारा तो किती प्रामाणिकपणे मांडतोय हेही खूप महत्त्वाचं असतं. मांडण्याची पद्धत ही महत्त्वाची असते. या सगळ्याचं भान पत्रकारांनी ठेवणं खूप आवश्यक असतं. म्हणजे आतताईपणा करून आरडाओरडा करून एखादा मुद्दा मांडणं म्हणजे ते सत्य होतं असं नसतं. बरोबर. तेच तुम्ही शांतपणे, संयमाने, मुद्देसूदपणे, जे तार्किक याच्यावर टिकू शकेल नक्कीच. अशा पद्धतीने तर तुम्ही विषय मांडला तर तो जास्त प्रभावी ठरतो आणि तो ॲक्सेप्टही होतो. म्हणजे पत्रकारितेने अनेक जसे चांगले गोष्टी केल्या आहेत. म्हणजे अनेक इतकी ताकद, तुम्ही मगाशी आपला विषय झाला की माध्यमाची ताकद काय, तर सरकार बदलणे इतकी ताकद निश्चितपणे यांनी केलेली आहे. पण ती पत्रकारितेची ताकद टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात मी पुन्हा वारंवार सांगतो ते म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि तुमचा अभ्यास, व्यासंग त्या विषयातला, या सगळ्या गोष्टी जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि ते जर झालं तर मला नाही वाटत की पत्रकारितेला खूप ओके, म्हणजे आता सुद्धा स्कोप आहे असं म्हणताय किंवा प्रचंड स्कोप निश्चितपणे. आहे. जशी तुम्ही कार्यक्रमाची सुरुवातीला तुम्ही म्हणालात की ही गरज जशी पूर्वी होती आत्ता आहे तशी भविष्यात सुद्धा असणार आहेच आहे. नक्कीच. त्यामुळे आपण किती उत्तम काम करू शकतो ह्याच्यामध्ये हे जास्त महत्त्वाचं निश्चितपणे. श्रोते हो, वन आर आर जे या कार्यक्रमात आपण पत्रकार दिनाच्या निमित्ताने श्री विवेक इनामदार यांच्याशी गप्पा मारतो आहोत. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ. आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरून सुद्धा जर का तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तर आपल्या चॅट रूम नावाचा ऑप्शन समोर दिसेल, तर त्याच्यामध्ये या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आवर्जून पोचवा. आणि जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती आम्हाला प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर 9371332683 म्हणजेच 9371332683 या आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात इथे नोंदवू शकता. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. स्वतःपासून वेगळं होऊन किंवा स्वतःच्या पुढे जाऊन म्हणूयात दुसऱ्याचा विचार करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच हा विचार केल्यानंतरच आपल्याला स्वतःच्या पलीकडच्या गोष्टी दिसायला लागतात, समाजातल्या गोष्टी दिसायला लागतात. चांगल्या गोष्टी जशा दिसतात तशा उणिवा दिसतात, बलस्थानं जशी दिसतात तशा कमतरता दिसतात. अशा अनेक गोष्टी पत्रकारितेच्या माध्यमातून, या माध्यमाचा सुयोग्य वापर करून समाजापर्यंत पोहोचवणारे अनेक हात, अनेक माणसं आपल्याला सातत्याने समोर दिसत असतात. आपण आत्ता सर जसं चर्चा करत होतो त्याप्रमाणे की ह्याच्यातली बलस्थानं तुम्ही सांगितलीत. आता तुमच्याकडून ह्या क्षेत्रातली आव्हानं ऐकायला आवडतील. आव्हानं पत्रकारितेमध्ये पहिल्यापासून होती आणि भविष्यातही राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
एकतर निर्भीडपणा हम्म. हा एक भाग असतो आणि त्यामुळे किंमत मोठ्या प्रमाणात पत्रकारांना मोजावी लागते. खरंय, खरंय. जर निर्भीडपणा जर दाखवायचा असेल तर तुम्हाला अनेकांचा वाईटपणा घ्यावा लागतो. हम्म. मग त्यात राजकारणी सत्ताधारी असतील, राजकारणी लोक असतील, गुन्हेगार असतील, हम्म. आर्थिक घोटाळे करणारे असतील, कुणाच्या विरोधात किंवा अगदी रस्त्यावरच्या खड्ड्यांबद्दल जरी लिहायचं हो म्हटलं हो तरी ते कुणाचं ना कुणाचा तरी सत्य मांडायचं म्हटलं की कुणाचा ना कुणाचा तरी वाईटपणा तुम्हाला घेणं भाग असतं. बरोबर. आणि हे तुम्ही घेऊ शकता की नाही, हा, हा. हे कसं तुम्ही मॅनेज करता, हा. याच्यावर तुम्ही किती निर्भीडपणे पत्रकारिता करू शकता हे अवलंबून असतं. निश्चितपणे. आणि जर का गोष्टी चांगल्यासाठी आपण करायच्या असतील तर तो वाईटपणा घेणं हे काही अंशी चांगलं आहे असं म्हणूयात. दीर्घकालीन पुढच्या पिढ्यांचा वगैरे समाजाचा एकत्रित विचार केला तर ते घेणं आवश्यकही असतं. ते कुणीतरी घ्यायला पाहिजे. ते बरोबर. तुम्हाला या निमित्ताने संधी मिळते हम्म, हम्म. तर ती तुम्ही काय एनकॅश करायची नाही हा बरोबर. त्यातला भाग असतो. हा. गुढी गुढी पत्रकारिता करणं, तुम्ही छान आम्ही छान या सदरामध्ये तर करत राहिलं हम्म. तर त्यात हवी ती मजा पण येत नाही. जे हा, हा. पत्रकारितेतलं थ्रिल हा, म्हणतात, हा. जे लोकांना आकर्षणाचा विषय असतं, हा. तर ते जर अनुभवायचं असेल तर त्याची किंमत मोजावी लागते. हा. आणि ते या गोष्टी तुम्हाला मान्य करावं लागतं की या गोष्टी दबाव हे वेगवेगळ्या प्रकारचे हे येत राहणार. हा. म्हणजे ज्यात तुम्ही जिथे काम करता त्या संस्थेचंही एक धोरण असतं, त्याच्या विरोधात तुम्ही जात नाही ना, बरोबर. हा एक भाग असतो. काही हा. वेळेला संस्थेच्या धोरणाविरुद्ध जाऊन काही गोष्टी करणं भाग असतं. हम्म, हम्म. तर ते शक्य होतं का? किंवा संस्थेला जे जाहिरात देणारे असतात, अर्थपुरवठा करणारे हा, हा. असतात, त्यांचे इंटरेस्ट असतात, हम्म, हम्म. ते तुम्हाला हे करावं लागतं. सत्ताधारी पक्ष असतात, त्यांच्या हातात सत्तेची सूत्र असतात, त्यांच्या विरोधात जाऊन लिहिताना थोडीफार तुमच्यावर काही बंधनं येऊ शकतात. बंधनं येऊ शकतात. हा, हा. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जनमत. हम्म. आजकाल लोक रिॲक्ट व्हायला हे करत नाहीत. खरंय. तुम्ही हे प्रत्येकाच्या झालं हातात की हा असल्यामुळे. पत्रकार विकला गेलेला आहे, हे सगळ्यात हे आहे. मीडिया हाऊस हे विकलं गेलेलं आहे. खूप सरसकट विधानं ऐकायला सरसकट मिळतात. विधानं केलेली जातात. तर तो पत्रकार घरी काय खातो, हो. की त्याच्या घरात रेशन अन्नाचा दाणा आहे की नाही, हम्म, हम्म. हे सुद्धा कुणाला माहिती नसतं. बरोबर बरोबर. पण लोक सरसकट विधान करतात की ही पत्रकारिता विकली गेलेली आहे. हम्म. ही खरीच गोष्ट आहे सर की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सुरुवात झालेली किंवा मान्यता पावलेली ही पत्रकारिता आज खूप वेगवेगळी वळणं घेत पुढे जाताना दिसते, अनेक स्थित्यंतरांमधून जाताना दिसते. पूर्वी कसं कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये, अगदी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खेळीमेळीचं एक वातावरण असायचं. मग ते साहित्यिकांमध्येही बघायला मिळायचं. का बोलतो आहोत याचं मर्म तेव्हा समजून घेतलं जायचं. तुम्ही आत्ता 2दा-3दा शब्द वापरलात की रिॲक्ट होत आहेत माणसं, रिस्पॉन्स देत नाही आहेत. ते रिस्पॉन्स देणं किती महत्त्वाचं आहे, विचार करून बोलणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल काय सांगाल? मगाशी तो विषय जो लोकशाहीचा जो विषय आहे त्याच्यावर आपण आधी बोलूयात. हां, हां. की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जेव्हा हे आपण ही जबाबदारी आहे, हा हक्क नाही आहे, हां, हां. ही जबाबदारी आहे. आणि ती बरोबर. जबाबदारीनेच त्याचं पालन केलं पाहिजे. हे करताना खूप मोठी जबाबदारी आपण मीडिया हाऊसवर किंवा पत्रकारांवर असते. हां. की आता लोकशाहीबद्दल अनेक मतप्रवाह आहेत की बाबा आमच्या इथं काय अध्यक्षीय पद्धत पाहिजे, हुकुमशाही पद्धत चांगली, हां. त्याशिवाय सुधारणार नाही ते जग हो, वगैरे. हो. हे बोलायला सगळं सोपं असतं. हम्म. म्हणजे किती लोककल्याणकारी असली तरी हुकुमशाही ही वाईटच असते. बरोबर. कारण हुकुमशहा आणि त्याच्या भोवतीचं जे कोंडाळं असतं हम्म. ते त्या हुकुमशहाला आपल्याणकारी राहीलच याची हां. कुठलीही खात्री हां. देऊ शकत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. समोरचा चुकला तर त्याला त्याच्या चुका दाखवण्याचा अधिकार आहे. हम्म, हम्म. आणि हे एक चांगलं वातावरण समाजामध्ये राहणं, हे केवळ हा म्हणतो म्हणून ते चूक, हां. असं एक पद्धत खूप वाढत चालली की बरोबर. एखाद्या विचारधारेला आपण वाहून घेतलं तर ते जे काही आहे ते ब्लाइंडली फॉलो करायचं. फॉलो केले जातात, खूप प्रभावाखाली पटकन म्हणजे येतात. भक्त होणं हा जो प्रकार असतो हां, की हां. अंधभक्त हां, हां. आणि डोळस भक्त असणं काही चुकीचं नाहीये. बरोबर. पण तुम्ही डोळसपणे ती श्रद्धा ठेवली पाहिजे खरी कुठल्या गोष्ट आहे. याच्यावर. अंधश्रद्धा ही कधी वाईटच असते. नक्कीच.
त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की आपण काय बोलतोय आता, जे रिॲक्ट आणि रिस्पॉन्स हा जो विषय आहे तो तिथंच सगळ्याच बाबतीत हा खूप कारणीभूत आहे की आपण काय म्हणजे समोरचा बोलतोय म्हणून त्याला आपण ठोकून काढायचं. तो चांगलं बोलतोय वाईट बोलतोय याचा विचारही माणूस करता त्याला येत येतात. त्यातलं एखादा विषय असतो की एखादा ज्याला त्यातलं ज्ञान नाही, सचिन तेंडुलकरचा शॉट चुकला, हे बोलणं खूप सोपं आहे खरं, पण त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेलं हे आणि त्यावेळची परिस्थिती, बरोबर, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. तो विचार अलीकडे होत नाही. बरोबर बरोबर. आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करणं हे घडताना दिसत नाही. आता आपल्याला मोबाईलमुळे सरसकट सगळ्यांना जे हातामध्ये माध्यम मिळालेलं आहे, व्यक्त होण्याची जी काही शक्यता अनेक पटींनी वाढवून ठेवलेली आहे, तर त्याचा कुठेही फार विचारपूर्वक वापर होतोय असं खरंच म्हणता येत नाही. मगाशी आपण आव्हानांबद्दल किंवा ह्याच्याबद्दल म्हणत होतो, तर असे काही तुमच्या एकूण एवढ्या वर्षांच्या अनुभवातले काही गमतीदार म्हणा किंवा लक्षात राहतील असे काही किस्से किंवा घटना आठवत आहेत का? काही ठराविक सांगता येतील का की कस लागला त्या परिस्थितीत? अनेक गमती जमती घडत असतात आणि सगळ्यात महत्वाचं असतं की जर तुम्ही चुकलात तर ती चूक तुम्ही मान्य करून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं. बरोबर. एक चांगलं उदाहरण आहे की आपण किती आपल्याविषयी आत्मविश्वास आपला किती होतो याचं एक उदाहरण आहे की एक घटना घडली होती की एका शाळेमध्ये एका विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिली गेली होती आणि ती बातमी त्या मुलाशी बोलून, खरी घडलेली बातमी, आता मुलगा खोटं बोलणं शक्य नव्हतं, आम्ही ती बातमी दिली. देताना एका भागातल्या शाळेच्या नावाचाही उल्लेख न करता एका भागातल्या शाळा असं करून आम्ही ती बातमी दिली. तेल लावलेल्या पैलवानासारखी, यात कुठेही सापडता कामा नाही कारण लेखी तक्रारही नव्हती त्या ह्याच्यात. पण नंतर त्या शाळेतून आम्हाला फोन आला की बाबा तुम्ही कसं काय अशी बातमी दिली, असा प्रकार आमच्या शाळेत घडलेलाच नाही. पण आम्ही मुलाशी बोललेलो आहे, तो इतकं रडत रडत सांगितलेलं आहे त्यांनी, त्यामुळे तो खोटं बोलणं तर शक्यच नव्हतं. आम्ही ठामपणे सांगितलं नाही, आम्ही बरोबर माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्या शाळेत गेल्यानंतर त्यांनी उपप्रश्न केले, त्यावेळेला कोण ड्युटीवर होतं, काय होतं वगैरे. तर याच्यात लक्षात आलं की नाही बाबा, हा खरंच या शाळेत घडलेला प्रकार नाहीये. अच्छा. मग आम्ही अधिक माहिती घेतली, पुन्हा त्या मुलाला विचारलं. त्या मुलाला म्हटलं तुझी शाळा कुठे आहे, आणि त्यांनी सांगितलं, आम्ही डोक्याला हात लावून घेतला कारण ती शाळा दुसऱ्या भागातली सारख्या नावाची फक्त दुसऱ्या भागातली शाळा. आणि मग आम्ही पुन्हा त्याचा खुलासा केला की ते वृत्त खरं आहे, पण ती शाळा या भागातली नसून या भागातली आहे. बरोबर. अशा पद्धती या गमती जमती होत असतात. म्हणजे आपण एखाद्या माहितीवर आपल्या खूप विश्वास ठेवणं की ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात, तसं न करता प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची देखील खातरजमा केली पाहिजे. करेक्ट. हे त्यातून आम्हाला धडा मिळाला. अगदी. आणि तुम्ही पुढचाही मुद्दा सांगितलात की ते दिलखुलासपणे मान्य करणं आणि ते सांगणं लोकांना की असं झालेलं आहे, त्यामुळे लोकही समजून घेतात. हे परस्पर ही जी विचारांची देवाणघेवाण ही सातत्याने व्हायला पाहिजे. आणि तर विचारांना चालना देणारी पत्रकारिता हे खरं तर त्याचं महत्वाचं, अनेक कामांमधलं महत्वाचं काम आहे, ते खरं तर साध्य ओपननेस हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्याऐवजी आपण एखाद्याला ठोकून म्हणजे पत्रकारिता दिली म्हणजे तुमच्या हातात हंटर दिलाय आणि तुम्ही उठसूट सगळ्यांना हे करताय, सूड उगवायचं असं नाही, तर ते चुकीचं आहे. कारण एखाद्या मुलांचं जरी उदाहरण घेतलं की एखाद्या मुलाला तुम्ही सारखंच वाईट म्हणत राहिला, टप्पू मारत राहिला, बरोबर, मग त्याला चुकतंय काय आणि बरोबर काय हे सुद्धा कळत नाही. आणि तो म्हणतो वाघ म्हटलं तरी खातोय, वाघोबा म्हटलं तरी खातोय, तर मग अशा पद्धतीने ते थोडंसं होतं. निश्चितपणे. तर दबावाचा विषय म्हटला तर ते चॉईस तुमचा आहे, तो की तुम्ही समोरच्याने तुमच्याशी कसं वागावं, बरोबर, हे तुम्ही ठरवायचं असतं. अगदी. की तुम्ही एखादी गोष्ट एखाद्या लिहिलीत आणि ती समोरच्याला आवडली नाही, त्यांनी तुम्हाला हे केलं, तुम्ही घाबरलात आणि बदललात, तर लोकांना कळतं की अरे याला असं ओरडलं, याच्यावर दबाव टाकला की हा झुकतो, किंवा आपल्याला हव्या त्या गोष्टी या पद्धतीने करून घेता येतात. पण तुम्ही ठरवलं की काही झालं तरी मी माझी चूक नसताना मी बदलणार नाही.
मी सत्याशी ठाम राहीन. बरोबर. हे जर तुम्ही ठरवलं आणि समोरचा प्रयत्न करतो, 2दा करतो, 3दा करतो, पण त्या लक्षात आलं की बाबा हा काय आता ऐकणार नाहीये, बरोबर. तर मग तो नाच सोडून देतो. अगदी अगदी अगदी. त्यामुळे हे जे दबाव येतात वगैरे हे तुम्ही चॉईस ठरवायचं असतं. आमचे जे पहिले संपादक होते लोणावळा टाइम्सला, वामो बांदेकर, जे माझे पत्रते पहिले गुरु, ते तर मला आवर्जून सांगायचे की ज्याच्या विरोधात तू बातमी लिहिशील, दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन चहा पिऊन यायचं. करेक्ट. म्हणजे काय, एकतर त्याच्या मनात काय राग असेल तो तोंडावर बोलून बरोबर मोकळा होईल, आणि तुझ्या मनात काही वाईट हेतू नाहीये हे स्पष्ट होतं त्यातून. कळेल. आणि एक चांगलं वातावरण आणि एक तुमची विश्वासार्हता त्यातून बिल्ट होण्यास मदत होते. अगदी. आणि तुम्ही म्हणाला तसं निर्भीडपणा तुमच्याकडे असेल आणि सारासार विवेक तुमच्याकडे असेल तर ह्या गोष्टी किंवा हे फील्ड हे तुमचंच आहे असं समजायला हरकत नाही. श्रोते हो, पत्रकारिता क्षेत्रातला मूर्तिमंत विवेक म्हणजेच श्री विवेक इनामदार आपल्याबरोबर आज गप्पा मारतायत. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you. श्रोते हो, 1RRJ या कार्यक्रमामध्ये आपण पत्रकार दिनानिमित्त श्रीयुत विवेक इनामदार, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक, यांच्याशी गप्पा मारतो आहोत. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते सर पत्रकारिता क्षेत्रातली, ती म्हणजे की विविध विषयांना वाहिलेली पत्रकारितेचे विभाग हे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे क्रीडा पत्रकारिता असेल किंवा साहित्य पत्रकारिता असेल किंवा राजकीय पत्रकारिता असेल, अजून वेगवेगळे असे अनेक विषय बघायला मिळतात. तर हे विषय कसे एकमेकांमध्ये हात घालून पुढे जातात की पूर्णपणे वेगळे आहेत, कसं काय सांगतात? पत्रकार म्हणजे मास्टर ऑफ नन, जॅक ऑफ ऑल. ओके. असं एक पूर्वीची व्याख्या होती की पत्रकाराला सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान असतं पण तो मास्टर कशातलाच नसतो. पण अलीकडे आता काळ बदलत चाललाय की आता पत्रकारितेमध्येही मास्टरी, वेगवेगळ्या विषयामध्ये मास्टरी करणारे पत्रकार पुढे येत आहेत की त्यांचा ठसा उमटवत आहेत. अर्थविषयक ज्याला ज्ञान आहे, ज्याचा अभ्यास आहे, तो त्या विषयावर लिहितो. अगदी सुरुवातीला मला आठवतं की लोकसत्तामध्ये असताना मला वेधशाळा हा एक बीट दिला होता. अच्छा. तर हा बीट काय असतो का असाही तेव्हा प्रश्न होता. पण त्या काळात ज्या पद्धतीने मी त्यातनं बातम्या काढल्या, त्यानंतर एका सिनियर रिपोर्टरनी मला नंतर जेव्हा त्याच्याकडे तो बीट गेला तेव्हा तो म्हटला की नाही, याला एक असिस्टंट असण्याची पण गरज आहे. हे मास्टरी ही त्या त्या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने काम करता. आणि खरोखर पत्रकार म्हणजे वेग हे करणं म्हणजे मग तुम्ही सर्वसामान्य माणसासारखेच झाला. पत्रकार म्हणून तुम्हाला समाजात जर मान मिळवायचा असेल तर तुम्हाला मास्टरी ही तुमची प्रूव्ह करणं आवश्यक आहे. नक्कीच. मग ते कुठल्याही विषयामध्ये असू देत, तुमच्या आवडीचा विषय घ्या, त्याच्यामध्ये मास्टरी करा. आज क्राईम बीट मध्ये मास्टरी असणारे लोक आहेत, काही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टरी करणारे लोक आहेत. आपापल्या अभ्यासाचा विषय आहे, तो तुम्ही तुमचं योगदान त्या निमित्ताने तुम्ही देऊ शकता. आणि जी माहिती आणि ज्ञान यातला जो फरक आहे की पत्रकारिता म्हणजे फक्त माहिती देणं एवढंच काम नाहीये. माहिती आता तुम्हाला इंटरनेटवर कुठल्याही विषयाचा सर्च टाकला तरी ते होऊ शकतं, पण ते ज्ञान होत नाही ना. त्याला खरं खोटं, चांगलं वाईट या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जेव्हा मांडता तर ते खूप महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने स्पेशलाइज जर्नलिझम ही खूप काळाची गरज आहे. आणि दुसरं असं आहे की आजकाल माध्यमं एवढी आहेत की त्या स्पर्धेत टिकायचं झालं तर तुम्हाला स्पेशलायझेशन करणं कुठल्या तरी विषयामध्ये हे खूप आवश्यक आहे. की त्या कारणासाठी लोक तुमच्याकडेच त्या ह्याच्यातला प्रमाण शब्द म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. असं असेल तर तुमच्या पत्रकारितेलाही एक वेगळी उंची त्यातून प्राप्त होऊ शकते. नक्कीच नक्कीच. तुम्ही जसं म्हणाला तसं अनुभव वाढत जातो, अनेक क्षेत्रांची माहिती होते, अनेक माणसं जोडली जातात. इतक्या सगळ्या वर्षांच्या काळामध्ये विविध माणसं तुम्हाला भेटली असतील, माणूस म्हणून तुम्ही समृद्ध झाला असाल, तर हा सगळा अनुभव आज मागे वळून बघताना काय वाटतं? खूप विलक्षण अनुभव आहे हा की समाजातली प्रत्येक क्षेत्रातली दिग्गज लोकांना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याकडून शिकू शकता, चांगल्या वाईट गोष्टी त्यांच्या तुम्हाला जवळून अनुभवता येतात. बरोबर. हे तुम्हाला माणूस म्हणून खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे. म्हणजे अनेक जशा
समोरून ज्याच्याविषयी मत वाईट आहे अशा माणसाला तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटता तेव्हा तो ज्या पद्धतीने व्यक्त होतो, बोलतो, त्याचे विचार मांडतो, तेव्हा लक्षात येते की अरे हा 100% वाईट माणूस नाहीये. बरोबर. की याच्यात खूप काहीतरी चांगल्या काही गोष्टी आहेत, या घेण्यासारख्या पण आहेत. की त्याची बाजू काय आहे हेही तुम्हाला समजतं त्या गोष्टीतून. दुसरी गोष्ट अशी आहे की जशा चांगल्या गोष्टी असतात की एखाद्या माणसाविषयी प्रचंड चांगलं मत असतं, पण प्रत्यक्षात जेव्हा त्याशी वैयक्तिक इंटरॅक्शन होती तेव्हा लक्षात येतं की अरे हा किती मनोवृत्ती या माणसाची सामान्य किंवा त्याहीपेक्षा खालची आहे. म्हणजे कुणी सद्गुणांचा पुतळा नसतो. बरोबर. चांगले वाईट गोष्टी असतात, त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या असतात, वाईट गोष्टी सोडायच्या असतात. बरोबर. म्हणजे एखादा अगदी दिग्गज चांगला माणूस आहे पण त्यात काही वाईट गुण आहेत, पण ते तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केले की माणसाला आहे तसं स्वीकारा. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तसं स्वीकारा. बरोबर. त्यातला तुम्ही प्रयत्न करा की त्यातला वाईटपणा कमी होईल, चांगला वाढेल, यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं हे आहे. अगदी. पण तुम्ही आहे तसं स्वीकारलं तर बरेचसे प्रॉब्लेम या समाजातले आहेत, कुटुंबातले आहेत, सगळे कमी होऊ शकतात. आणि एखाद्या विषयी तुम्ही अपेक्षांचं ओझं ठेवलं, तर अपेक्षा ठेवलीत की हा असाच असला पाहिजे, की तुम्ही एक इमेज तयार करता त्या व्यक्तीची की आदर्श, की मग त्यापेक्षा तो थोडा वेळा वाकडा वागला की तुमचा अपेक्षा भंग होतो. तर हे टाळायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारा. बरोबर. दुनिया खूपच मस्त आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काही शिकवत असते. खरी गोष्ट. पण मी खूप तयार आहे, बनचुकेपणा तुमच्यात आला तर मग तुम्ही पत्रकार म्हणून संपता तिथे. नक्कीच. समोरचा छोट्यातल्या छोटा माणूस आहे, त्यांनी त्याच्या क्षेत्रात केलेलं काम, त्याचं योगदान, याला तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे. हा रिस्पेक्ट देण्याचं प्रमाण दिवसेदिवस पत्रकारितेतही कमी होत चाललंय. पत्रकारांना, माझं नवीन पत्रकारांना हे सांगणं आहे की समोरची व्यक्ती ही त्यांनी त्याच्या क्षेत्रात योगदान दिलेलं असतं. बरोबर. त्याचा रिस्पेक्ट ठेवा. तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुम्हाला काहीही विचारायचा अधिकार आहे किंवा तुम्ही काहीही उद्धटपणे विचारलं म्हणजे तुम्ही निर्भीड पत्रकार आहात. हे गैरसमज आहेत, ते कृपया मनातून काढले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला ड्यू रिस्पेक्ट देऊन तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. नक्कीच. आणि तुम्हाला जे विचारायचं आहे, समाजासाठी जे आवश्यक आहे त्याच्याकडून काढून घेणं किंवा त्याला ते बुद्ध त्याच्या निदर्शनास आणून देणं, हे तुम्ही चांगल्या भाषेत योग्य पद्धतीने प्रभावीपणे मांडू शकता. नक्कीच. या गोष्टी जर या निमित्ताने झाल्या तर हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने हा संवाद मला सर्व श्रोत्यांशी करता आला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून इन्फिनिटी रेडिओने ही संधी मला दिली, त्याबद्दल मी इन्फिनिटी रेडिओचे पण मनापासून आभार मानतो. अगदी. आणि इन्फिनिटी रेडिओकडूनही सर तुमचे खूप मनापासून आभार. कारण की आपल्याला जोपर्यंत अनेक गोष्टी माहिती नसतात तोपर्यंत आपली एक वेगळी समजूत त्या विषयाच्या संदर्भातली असते. पण अशाच चर्चा विविध विषयांवरच्या इन्फिनिटीवरनं सातत्याने घडत असतात. त्यामुळे लोकांचं उद्बोधन होतं, प्रबोधन होतं असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि निश्चितपणे त्याचा काही फायदासुद्धा प्रत्यक्ष आयुष्यात, रोजच्या आयुष्यात लोकांना होत असतो. विषयाचा व्याप किंवा व्याप्ती ही खूप मोठी आहे. पुन्हा केव्हा तरी नक्कीच यावरती तुमच्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायला आम्हाला नक्की आवडेल. परंतु आजच्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आलेली आहे. श्रोतेहो, PCT's इन्फिनिटी 90.4 FMच्या 1 hour RJ या कार्यक्रमातून आज RJ विवेक इनामदार यांच्यासहित मी RJ विराज तुमचा इथेच निरोप घेतो. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. PCT's Infinity 90.4 FM, reflecting you.